माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडे 169 कोटींची संपत्ती असल्याचं सध्या उघडकीस आलंय। नातेवाईक पत्नीच्या नावाने उघडलेल्या कंपन्यांमध्ये हा पैसा गुंतवलेला होता। ईडीकडून अनिल कुमार पवार यांचा भ्रष्टाचार उघड झालाय। 44 कोटींच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्तीची कारवाई केली गेली आहे। अनिल कुमार पवार यांच्यासह 18 जणांविरोधात आरोपपत्र दाखल झालंय। ईडीने प्रसिद्धीपत्रक काढून या संपत्तीची माहिती दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। विपुल, काय अधिकची माहिती या संदर्भात ईडीकडून प्राप्त झाली आहे? नक्की विधी ज्या वसईविरारमध्ये बेकायदेशीर बांधकाम आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ईडीने ही कारवाई केलेली आहे। या मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी वसईविरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार और सीताराम गुप्ता यांच्यासह इतर बिल्डरांविरुद्ध 71 कोटीची मालमत्ता ही जप्त करण्यात आलेली आहे। तात्पुरत्या स्वरूपात ही मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। मात्र अनेक जे खाजगी बिल्डर असतील, इंजिनियर असतील, यांच्यासह अधिक काही यांचा समावेश असल्याची माहिती ईडीकडे आहे। मात्र काही 18 जणांची सुद्धा नावं ही समोर आलेली आहेत। मात्र त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याची शक्यता ही आता वर्तवण्यात येते। बरोबर, नक्कीच विपुल, खरं तर ही सगळी माहिती समोर आल्यानंतर काय नेमकी कारवाई त्यांच्यावर केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।